उरणमध्ये जमिनीच्या एका संशयास्पद व्यवहारामुळे खळबळ उडाली आहे। नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातला अटक झाली। त्याच दिवशी त्याच्या फरार पत्नीच्या नावे उरणमध्ये जमीन नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा व्यवहार अत्यंत वेगानं म्हणजेच एक्सप्रेस पद्धतीनं झाल्याचा आरोप शेतकरी नेते राजाराम पाटील यांनी केलाय। या व्यवहारात सरकारी नियमांचे उल्लंघन झाले असून याची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे। आता या प्रकरणावर प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उरणमध्ये 20 गुंठे जमीन भोंदूबाबा खराची आहे, काय म्हणाल त्याच्यावर? उरणमधली 20 गुंठे जमीन म्हणजे तिसऱ्या मुंबईची जिथून सुरुवात होते त्या भागात आपण आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की नवी मुंबईत जर 7 कोटी गुंठा आहे तर इथे 10 कोटी रुपये गुंठ्याचा जमिनीला भाव आहे। अशा स्थितीमध्ये जशी विमानतळाची फसवणूक 22.5% झाली, तो 22% हा बोगस GR होता। 2013चा कायदा असताना गुपचूप येऊन खरात बाबांसारखी चोर मंडळी इथे जमिनी खरेदी करतात आणि त्या खरेदीसाठी इथले तहसीलदार, इथले प्रांत, इथले तलाठी जे अनमोल असं सहकार्य या भोंदूबाबांना करतात, त्यावरून सिद्ध होतं की रायगड कधी विकला जाईल हे लोकांना कळणार नाही। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या, दिबा पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांनी सावध व्हावं। या जमिनीच्या प्रकरणावर इथल्या महसूल विभागाची, इथल्या आमदारांची, इथल्या खासदारांची सगळ्यांची चौकशी लागली पाहिजे, कारण आम्ही लोकप्रतिनिधी याला जबाबदार असतो। मी इथे आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो। आपण या जमीन फसवणुकीचं प्रकरण बाहेर काढतायत। मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या जमीन प्रकरणी खरात बाबाच्या घरावर बुलडोझर चालला पाहिजे। याच पद्धतीने महसूल विभागातले जे अधिकारी आहेत त्यांच्या घराची चौकशी झाली पाहिजे। त्यांच्याकडे पैसा किती आहे, उरणमधले तहसीलदार इथे किती वर्ष आहेत, तलाठी किती, त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे आणि त्यांनी कमवलेला पैसा हा खणून काढला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हवाला देऊन हे मी सांगतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडमध्ये बांधली आणि सांगितलं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला जो कोणी हात लावेल त्याला शिक्षा करण्याची तरतूद स्वराज्यामध्ये होती। आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकनाथ शिंदे घेत असतील किंवा देवेंद्र फडणवीस घेत असतील, त्यांचं कर्तव्य आहे रायगडच्या शेतकऱ्यांचा भ्रष्टाचार तुम्ही खणून काढला पाहिजे। इथल्या महसूल विभागाची चौकशी लागली पाहिजे आणि जमिनीचं प्रकरण 100 ते 200 कोटीच्या पलीकडे असल्यामुळे त्याची ईडी चौकशी लागणं हे आम्हाला अपेक्षित आहे। आपण जर काही करत नसाल तर रस्त्यावरची आंदोलनं म्हणजे उपोषण असेल, धरणे आंदोलन असेल आणि न्यायालयात जाण्याचा मार्ग सुद्धा आमच्यासाठी खुला आहे। आणि ही जमिनीचा ताबा आम्ही आगरी कोळी कराडी समाजाचे सगळे लोक घेणार आहोत आणि इथे आगरी कोळी समाजाचं कुठलंही समाज हॉल, शाळा, कॉलेज किंवा समाज एक समाजाचं एक ग्रह किंवा मंडळाचं ग्रह असं आम्ही इथे बांधायचा प्रयत्न करणार आहोत। नागरिकांनी सतर्क राहावं आणि अशा जमिनी कोणालाही विकू नये ही विनंती मी आमच्या इथल्या भूमिपुत्रांना करतोय। प्रशासनाकडून चौकशीचा बडगा जर केला नाही, आपण आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रयत्न? आम्ही इथले भूमिपुत्र सगळे एकत्र येऊन आता सुद्धा जी फसवणूक शेतकऱ्यांची चालू आहे, 22.5% तिसरी मुंबई घेत आहे, त्याची सुरुवात उरणमध्ये करणार आहोत आणि उरणमध्ये तहसील कार्यालयासमोर आणि इथल्या पोलीस स्टेशन समोर आम्ही धरणे आंदोलन करू आणि रायगडची सगळी जनता ह्या निमित्ताने एकत्र येईल आणि आम्हाला विश्वास आहे इथल्या शासनाला एकतर आम्हाला न्याय द्या, अन्यथा ही तिसरी मुंबईची जी तुम्ही चालवली फसवणूक आहे ती थांबवू आम्ही आणि आमच्या पुढे कोणी जाणार नाही। कारण इथे सेज प्रकल्प आदरणीय दत्ता पाटील आमचे विरोधी पक्षनेते यांनी बुडवला होता इथल्या उरणच्या समुद्रात। शिडकोला सुद्धा थांब सांगण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केले, 4 हुतात्मे दिले। ही लढणाऱ्यांची भूमी आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडमध्ये आपली राजधानी बांधली। ती पुण्याला बांधली नाही, ती नागपूरला बांधली नाही, ती ठाण्याला बांधली नाही, ती रायगडमधली बांधली। याचं कारणच हे आहे की इथला माणूस हा लढाऊ आहे, या भूमीसाठी रक्त सांडणार आहे आणि खरात बाबाला इथे आम्ही समुद्रात गाडल्याशिवाय राहणार नाही। बाकी नाशिक आणि महाराष्ट्र काय करेल त्यांचं ते आहे, पण भोंदू बाबांना आम्ही इथे वाढू देणार नाही आणि आमच्या महिलांचं शोषण कदापि सहन करणार नाही। हा भाग एकविरेचा आहे, मातृसत्ताक आहे, हुंडा नाकारणाऱ्यांचा आणि इथल्या महिला सुद्धा बंडखोर आहेत, जिजाऊंच्या आहेत, सावित्रीच्या आहेत आणि अहिल्याबाई होळकरांच्या महिला आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे टिकवून ठेवू। या जमिनीच्या माध्यमातून या सरकारने जी लुटालूट केली ती मुंबई, ठाणे, रायगड या अप्रांत प्रदेशातल्या लोकांचीच केली। आता सुद्धा जमिनीचा भ्रष्टाचार प्रचंड आहे। सेजनी मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या, तिथे एक सुद्धा नोकरी दिली नाही, एक सुद्धा प्रकल्प केला नाही आणि म्हणून सेज प्रकल्प इथे गुंडाळा लागला। अशाच प्रकारचा तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प हा सुद्धा उद्योगपतींच्या किंवा या भोंदू बाबांच्या फायद्यासाठी आहे आणि म्हणून खरात बाबाचं एका दिवसात रजिस्ट्रेशन फेरफार पडतो। आमचे शेतकरी गावठाण मागतात तर त्यांच्या घरांच्या नोंदी पंचनामे होत नाहीत, शिडको आमचे पंचनामे करून देत नाही। अशा परिस्थितीमध्ये या प्रकरणात आम्ही आंदोलनाची मागणी करतोय आणि हे आंदोलन होणार, इथली जनता यामध्ये उतरणार आणि खरात बाबाला आम्ही बाहेर काढणार आणि तुरुंगात टाकणार, यामध्ये शंका नाही। मुख्यमंत्री त्याची काळजी का करतात याची मला चिंता वाटते की 200 महिलांचं लैंगिक शोषण करून सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाबद्दल सगळ्यांच्या मनात आता संशय निर्माण झाला आहे।